ज्ञानेश्वर तया नमस्कार वारंवार न पाहियाती कुळाचा विचार भक्त करुणा कर ज्ञानाबाई प्रस्तुत प्राप्त प्रसंगी आजच्या चिंतनरूपी सेवेकरता निवडलेला अभंग किंबहुना माथुर सज्जन मायबापांच्या सेवेकरता निवडलेला अभंग ज्यांच्या जीवनामध्ये 3 पदव्या आहेत श्रीमंत शांत आणि संत असे पैठण निवासी शांती ब्रह्म एकनाथ महाराज यांचा कडंगळीकर फार चरणाचा नाही मग 4 चरणाचा अत्यंत महत्वाचा चिंतनीय असा अभंग आजच्या चिंतन रूपी सेवेकरता निवडलेला आहे. विठ्ठल विठ्ठल आणि म्हणून आलेली सर्व खडांगळीकर आणि वडांगळीकर आलेली सर्व वारकरी मंडळी भाविक मंडळी आजच्या अभंगाच्या द्वारे तुम्हाला नाथ महाराजांचा निरोप. कोणाचा? नाथ महाराजांचा. कोणाचा ग माय? ऐकाय का माझ्याकडे बघा. कोणाचा? नाथ महाराजांचा. तो अत्यंत लक्षपूर्वक आहे का. त्याचं कारण असं आहे गड्या दादेव खडांगळीकर कीर्तन हे टाइमपास नाही. मग कीर्तन एक पवित्र साधन आहे. मग कीर्तन किती पवित्र असावं किती गोड असावं ऐकूया. कीर्तनकार महाराजांनी तुम्हाला हसवलं जरी गड्या दादेव तरी त्या हसवण्यातून जगाचं कल्याण व्हावं एवढं पवित्र कीर्तन असलं पाहिजे. कीर्तनकार महाराजांनी तुम्हाला रडवलं जरी गड्या दादेव तरी त्या रडवण्यातून जगाचं कल्याण व्हावं एवढं पवित्र कीर्तन असलं पाहिजे. खडंगळीकर कीर्तनात गोड गायन झालं, कीर्तनात गोड वादन झालं. त्या गायनातून त्या वादनातून ऐकताना जगाचं कल्याणच व्हावं एवढं पवित्र कीर्तन असलं पाहिजे. दुसरी सूचना अशी आहे, कृपया कोणाचा मोबाईल चालू असेल तर तो सायलेंट करून ठेवा, जेणेकरून माझ्याकडून कोण्या बहिणीचा कोण्या भावाचा टाळकरी मंडळीसह अपमान होणार नाही एवढी दक्षता घ्या. एवढ्या बाबतीत हा महाराज जरा कडक आहे. 1 तास तुम्ही मला सांभाळून घ्याल मी अशी अपेक्षा करतो. त्याचं कारण असं आहे गड्या आलेली सर्व पाहुणी मंडळी वारकरी मंडळी मी तुमच्याशी का जबाबदारीने बोलतो ऐकाल ना. श्री महाराजही आपल्याशी जबाबदारीने बोलतात म्हणून मी तुमच्याशी जबाबदारीने बोलण्याचा प्रयत्न करतो. महाराज म्हणतात गडे हो कीर्तन हे टाइमपास नाही. मग कीर्तन चांग कीर्तन चांग गोड वारकरी चाली झाल्या का टाळी वाजवत राहा. प्रमाण झालं का टाळी वाजवत राहा. महाराज म्हणतात कीर्तन चांग कीर्तन सांग हो यांग हरिरूप. ऐकता का? महाराज म्हणतात गडेव माणसाला जिथं हरिरूप होता येतं जिथं हरिरूप अवस्था प्राप्त होते ना महाराज म्हणतात ती कीर्तनी. एवढ्यावर नाही थांबली श्री महाराज. ब्रह्मेभूत काया होतसे कीर्तनी भाग्य तरी अरुणी देव ऐसा. मग ऐकूया आजच्या अभंगाच्या द्वारे काय निरूप आहे. नाथ महाराज ज्ञानोबरांच्या बाबतीमध्ये काय स्वभाव आणि काय प्रभाव आहे. नाथ महाराज ज्ञानोबराबद्दल प्रतिपादन करतात. ज्ञानोबरांच्या स्वभावाचं वर्णन ज्ञानोबरांच्या प्रभावाचं वर्णन नाथ महाराज वर्णन करतात. कसे महाराज म्हणतात ज्ञानोबराय कृपाळू. ज्ञानोबराय कृपाळू आहे. अजून
ज्ञानोबर आहे, उदार आहेत नाथ महाराज म्हणतात. बरोबर बरोबर. कृपाळू उदार एवढ्यावर नाही थांबले नाथ महाराज. ज्ञानोबरायला माझं म्हणतात नाथ महाराज. माझा हा हा हा. कोण? ज्ञानेश्वर. अशी कृपाळू असणारे ज्ञानोबराय, असे उदार असणारे ज्ञानोबराय, माझ्या ज्ञानोबरायला नाथ महाराज म्हणतात. तया नमस्कार वारंवार. बरोबर बरोबर. आता ज्ञानोबरांच्या बाबतीत वर्णन करतात. काय स्वभाव आहे ज्ञानोबरांचा? न पाही याती कुळाचा विचार. बरोबर बरोबर. भक्त करुणा कर ज्ञानाबाई. प्रभाव आहे का आता? भलतिया भावे शरण जाता भेटी. बरोबर. आपण शरण जायचं ज्ञानोबरायला. काय करतील ज्ञानोबराय? पाडी तसे तुटी जन्म व्याधी. बरोबर बरोबर. अजून पुढे आता नाथ महाराज ज्ञानोबरांच्या बाबतीत वर्णन करत असताना म्हणतात, ज्ञानाबाई माझी अनाथाची माय. ज्ञानोबराय कोण आहे? अनाथाची माय आहेत ज्ञानोबराय. म्हणून एका जनार्दनी पाय वंदित. न पाहे याती कुळाचा विचार. भक्त करुणा कर ज्ञानाबाई. विठ्ठल विठ्ठल आणि म्हणून सेवेला सुरुवात करण्यापूर्वी अल्पसा परिहार द्यायचा म्हणजे तो असा की आदरणीय वैकुंठवासी कारभारी मुरलीधर खुळे आणि आदरणीय वैकुंठवासी रंगनाथ मुरलीधर भोकनळ. तुम्ही मागे बघता का? मी बरोबर पुढे सांगतो. माझ्याकडे बघा, मी बरोबर सांगतो. आणि म्हणून पूज्यश्री कारभारी दादांना आणि रंगनाथ दादांना हा मृत्यूलोक सोडून, हा इहलोक सोडून तब्बल 1 वर्ष पूर्ण झालं. आदरणीय कारभारी दादांचा परिवार आहे. त्यांच्या पत्नी सरस्वतीबाई, राजेंद्र नावाचा मुलगा आहे आणि कविता नावाची मुलगी आहे. पूज्यश्री आता रंगनाथ बाबांकडे यायचं आपल्याला. रंगनाथ बाबांना एक भाऊ आहे, एक बहीण आहे सत्यभामा नावाची, आणि 5 मुली आहेत आदरणीय रंगनाथ दादांना. जयाताई, कल्पनाताई, जेवढ्या जेवढ्या शक्य होईल तेवढ्या सांगतो बरं का मी आत्ताच बाहेर, जेवढ्या जेवढ्या. आणि म्हणून मनीषाताई असेल, अरुणाताई आणि रोहिणीताई, हा संपूर्ण परिवार. बरोबर ना? हा बरोबर सांगतो आता. मस्त बघे, छान. साथी भाऊ, रमेश भाऊ बरोबर सांगतो आता, आणि बरोबर वेळेवरच थांबतो. हा संपूर्ण परिवार या भोकनळ परिवाराच्या माध्यमातून, या खुळे परिवाराच्या माध्यमातून तथा अत्यंत वारकरी संप्रदायामध्ये अत्यंत जीवन, पारमार्थिक जीवनाला ज्यांचा संबंध आहे, आपलं नातं ज्ञानोबरांची असावं, आपलं नातं निवृत्तीनाथ देवाशी असावं, आपलं नातं स्वामी समर्थांशी असावं, असे अत्यंत स्वामी समर्थ महाराजांचे अत्यंत गोड सेवक आदरणीय आमचे रमेश भाऊ साथी भाऊंच्या माध्यमातून, या परिवाराच्या माध्यमातून आलेला आजचा हा सेवेचा योग आहे. आजच्या पवित्र कीर्तन साथे करता अत्यंत गोड पवित्र मृदंगाची साथ, ज्ञानोबरांच्या संगतीत इंद्राणी मातेच्या पवित्र तीरावरती काही काळ अखंड एका बोलाची साधना करून त्या साधनेचं फळ आजच्या कीर्तन सभेकरता उपस्थित आहेत मृदंग सेवक, आपले या परिसराचं वैभव असणारी हरिभक्तपरायण निलेश महाराज. श्री महाराजांना दंडवत करतो आपण. एकदा जोरदार टाळीओजा श्री महाराजांकरता. भजन सम्राट, अत्यंत ज्यांची गोड पंचपदी ऐकली, अत्यंत गोड कीर्तनकार, अत्यंत गोड आवाज, हरिभक्तपरायण सागर महाराज घुमरे, श्री महाराजांनाही दंडवत करतो. भजन सम्राट, अत्यंत वारकरी चाली, अत्यंत गोड आवाज, अत्यंत पहाडी आवाज, जो आवाज आपल्याला ऐकायला मिळणार आहे पुढे बी, ऐकला तुम्ही चालीच्या टायमाला, असे आकाश महाराज गिडगे, श्री महाराजांना दंडवत करतो. गावातून आलेली, पंचक्रोशीतून आलेली सर्व टाळकरी मंडळी, आदरणीय हरिभक्तपरायण विश्वास महाराज आणि संत निवृत्तीनाथ देवांच्या पायी सोहळ्यामध्ये, पालखी सोहळ्यामध्ये दिंडी क्रमांक 21, बरोबर ना, अशी विनेकरी महाराज या ठिकाणी उपस्थित आहे. आमच्या राहुल महाराजांच्या वारकरी शिक्षण संस्थेतील सगळी टाळकरी मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे.
सर्वांना दंडवत करतो. माझ्या बहिणीनं तुम्हालाही दंडवत करतो, आई तुम्हालाही दंडवत करतो, माझ्या भावानं तुम्हालाही दंडवत करतो, दादांना तुम्हालाही दंडवत करतो. अत्यंत पाहुणे म्हणून प्रेमाचे नातेवाईक या ठिकाणी उपस्थित आहेत. वारकरी संप्रदायात अत्यंत ज्यांचं गोड नाव आहे, आमची प्रवीण भाऊ या ठिकाणी उपस्थित आहे. संत निवृत्तीनाथ देवांची पायी वारकरी आहे. देशवंडीहून आलेले आदरणीय आमचे सुनील भाऊ असतील, आमचे बंडू काका असतील कापसे, कीर्तंगळीहून आलेले आदरणीय आमचे अंकित दादा असतील, माझ्या संगतीला माझ्यापेक्षा मोठे बंधुराज आदरणीय अण्णांनाही दंडवत करतो. दोन्ही यूट्यूब चॅनलचे मालक तुम्हालाही दंडवत बरं का यूट्यूबवाले. फक्त आता त्यांच्या चॅनलला लाईक करा पुढे आणि घंटीचं बटन दाबायला. सर्वांना दंडवत करतो. श्री संताची ये माता चरणावर, श्री संताची ये माता चरणावर, श्री संताची ये माता साष्टांग हे करी दंडवत, साष्टांग हे करी दंडवत, विश्रांती पावलो सावारा, विश्रांती पावलो सावारा, साष्टांग हे विश्रांती पावलो सावारा, श्री संताची माता चरणावर साष्टांग हे करी दंडवत. ऐकूया. आणि म्हणून पूज्य श्री कारभारी दादांना आणि रंगनाथ दादांना 1 वर्ष झालं आपल्यातून जाऊन. निस्वार्थ प्रेम करणारा बाप या जगातून निघून गेला ना. ऐका ना, आता परिवाराला विचारा काय दुःख असतं. आज त्या 5 मुलींना विचारा, ते एका मुलीला विचारा, राजेंद्र दादाला विचारा, निस्वार्थ प्रेम करणारा बाप या जगातून निघून गेला का किती दुःख असतं. का आमच्या वडिलांची आठवण करायची, का आमच्या आईची आठवण काढायची. ऐका ना ताई, निस्वार्थ प्रेम करणारा बाप या जगातून निघून गेला ना माय, मुलीच्या जीवनात आलेली संकट झेलण्याकरता कोणी नसतं. निस्वार्थ प्रेम करणारी आई या जगातून निघून गेली वडांगळीकर, मुलाच्या जीवनात आलेली संकट झेलण्याकरता कोणी नसतं. का हो, मी तुम्हाला उदाहरण पटवून देईल, पण त्याला प्रमाण सांगणार बरं का मी. एखाद्या दिवशी सहज आई जर रागवली ना मुलीवरती, तर मुलीला हक्काचं घर फक्त बाप असतं. बापाकडे जाते, बापाच्या बोटाला घट्ट पकडते आणि बापाला सांगते, बाबा बाबा सांगा ना आईला मला मारू नको म्हणून. मुलीच्या जीवनात संकट आलं का मुलीला बाप आठवतो ताई. ऐका ना, मुलाच्या जीवनात संकट आलं का मुलाला आई आठवते. एखाद्या दिवशी सहज वडील रागवले ना, लेकरू आईकडे पळत जातं, आईच्या पदराला घट्ट पकडतं आणि आईला विनंती करतं, आई ए आई अगं सांग ना बाबांना मला मारू नको म्हणून. का हो, तुकाराम महाराज म्हणतात, ऐका ना किती प्रेम करते ती आई. लेकुराचे हित, लेकुराचे हित, लेकुराचे हित, लेकुराचे हित. सर्वांनी टाळी वाजूया मस्तपैकी छान. लेकुराचे हित, लेकुराचे हित, लेकुराचे हित,
वाहे माऊलीचे चित वाहे माऊलीचे चित ऐसी कळवळाची दाती वाहे महाराज म्हणतात लेकराचं हीच जाणणारी फक्त आईवर का या जगात. तुम्ही पाठी पाठी काकडा आहे का काशीरामबांचा विडोळीकरांचा. वा 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 तुम्हाला गोड चाली ऐकायला मिळतील काकड्यातले बरं का दादा. लेकुराचे हित पाहि माऊलीचे चेत ऐशी कळवळ्याची जाती. काय काशीरामबांचं पवित्र जीवन होतं. कोणी आलं विचारलं की प्रत्येकाच्या हातात माळ द्यावा आणि म्हणावं माऊली मला विचारल्यापेक्षा तुम्ही रामकृष्ण हरिनामाचा जप करा. काशीरामबाचे व्हिडिओ पाहतो खूप गोड आवाज संप्रदायामध्ये खूप गोड साधं राहणं पण पहाडी आवाज मस्त पाहिजे. हा ऐकूया मस्त पाहिजे छान. लेकुराचे हित जाणे माऊलीचे. किती प्रेम करते ती आई. तुकाराम महाराज म्हणतात ऐका ना. चालता चालता लेकराला ठेच लागली जखम झाली पायाला पण आईला कळलं आई पायाला ठेच लागली माझ्या. तुकाराम महाराज म्हणतात त्या आईला कळता बरोबर लेकराच्या पायाला झालेली जखम ती आईच्या हृदयाला होत असते. जिचे पिढे बाळ पिढा झाली ना आजार झाला ना प्राण तिचा विकळ कासावीस होतो आईचा प्राण. एवढी प्रेम करते ती आई. वा वा तसा बाप अत्यंत. हे बघा दादा आई वडील आम्हाला कीर्तनात सांगावं वाटत नाही बरं का खडंगळीकर. पण येणारा काळ एकदा वाईट येत चालला. आज जुनी माणसं जुनी दिवस सांगायला लागला. ती आत्ताची प्रजामध्ये सांगू नका तुम्ही काय वाईट काळ भोगला. थोडा पैसा चढला आपल्याकडे वाढला घमेड चढली माणसाला. सहज बोलून जाता आपल्या बापाला काय केलं आमच्या करता असं म्हणू नका. कधी म्हणू नका ताई आपल्या आईला काय केलं आमच्या करता म्हणू नका. एक कवी दोन ओळी लिहितो बरं का. आधी तुकाराम महाराजांचा पुरावा देतो. तुकाराम महाराज म्हणतात ऐका खडंगळी वडंगळी कर शिन्नर कर. बाप किती प्रेम करतो. बाप करी जोडी लेकराची ओढी. लेकुराची ओढी आपुली
करी जोडी लेकुराची आपुली करवंडी वाळवणी एकाएकी केला मिराशीचा धनी कडे वागवणी बार कांदी. वा. प्रवीण भाऊ ज्या वेळेस आम्हाला वडील आळंदीला सोडवायला यायचे ना, आजही आम्हाला ते क्षण आठवतो. ते बोटाला धरायचं. पण माझ्या देखत कधी वडील रडले नाही. मला सोडलं की इंद्रायणीच्या घाटावर येऊन किती रडायचं तेवढं रडायचं. कारण त्या काळात एवढे विद्यार्थी नव्हते. 2003 मध्ये एवढे विद्यार्थी नव्हते आपल्या तिकडले. एवढ्या लांब लेकराला कधी सोडलं नाही. बाप असताना एक कवी 2 ओळीमध्ये लिहितो, बाप कष्टाचा काबाडी. ज्या बापानं कष्टाचं जीवन जगलं, ज्यानं गरिबी भोगली ना, त्या गरिबी बापाबद्दल लिहिलेलं आहे त्या कवीनं. उसमळ्यात तोडतो या बाकर पोरांना ठेवून कांड उसाच चाकतो. या हा गरिबीतला बापे. खमीस का वाटी पाटली सुई दोऱ्यानं शिवलेल, माझ्या बापाच्या धोतराला सदा ती गाळ जोडले. आली जत्रा गावाची बाप बाजारला जा. असं आहे गड्या दादो. काय सांगतील आपल्याला प्रारब्धानं आलेली श्रीमंती कधी निघून जाईल आणि आपल्याला कधी भिकार पण येईल काय सांगता येत नाही. खुर्चीवरली दादा तेवढी चप्पल काढून ठेवा आपल्या पायातली. तुम्हीच हात तुम्हीच. बस 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 जमलं. छान. आता जे आजूबाजूला बसले ते ना काय टेन्शन नका घेऊ. पण चांगली जागा केलेली आपल्याला. आपण चांगलं बसलं. जोपर्यंत चांगलं बसते तर चांगल्या जागी तोपर्यंत बसण्याचा प्रयत्न करा. आता जे काठी आले त्यांना आता खुर्चीचा आधार घ्यावाच लागेल. पण आपण जोपर्यंत काठी नाही तोपर्यंत इथपर्यंत येऊन बसलं पाहिजे. कीर्तना छान बसलं पाहिजे. चला ऐका आता जेवढे आहे तेवढे. कारण आता आपलं VIP झालो आपण. काय करणार त्याला. तुम्ही निवृत्तीनाथ देवांच्या सोहळ्यात येऊन पहा. अरे चांगला VIP माणूस सुद्धा चिखलात बसतो कीर्तन ऐकण्याकरता. तेवढे निवृत्तीनाथ देव बुद्धी देतात ना. हां, वारीला येऊन पहा. हे सगळं श्रीमंतीचा सगळा अहंकार निघून जातो माणसाला तिथं ते वारकरी पाहिल्याच्या नंतर. ऐका, तुका म्हणे आले समर्थाच्या मना तरी होय राहणार रंग त्याचा. ऐका ना, हा गरिबीतला बाप सांगितला. म्हणून ऐका, इथं जन्म झाला की मरावं लागतं. आता ऐका, अभंगाच्या पहिल्या चरणात यायचे बरं का. पण या जीवनाचं सूत्र लक्षात घ्या माझ्या दादा. इथं जन्म झाला की मरावं लागतं. श्रावण महाराज सांगतो म्हणून नाही ऐकायचं. ज्ञानोबराय सांगतात म्हणून ऐकायचं. इथं संत सांगतात म्हणून ऐकायचं. का हो, आपल्या जीवनातलं भलं करणारी फक्त संत आहे बरं का. खडंगळीकर कोणी भलं करू शकत नाही आपल्या जीवनातलं. नाही तर निस्वार्थ भलं करणारे फक्त संत आहे. हा, का हो, आज कीर्तनात आले ना, दया नावाचा गुण घरी घेऊन जा. दया ती संतांनीच सांगावी. हे भल्याचाच मार्ग आहे बरं का. आपली दया कशी असते, अहो तोंड पाहून दया असते आपलीवाली. तोंड पाहून दया असते आपलीवाली. समजा आता या खुर्च्या टाकल्या आणि जेवायला 2 जण बसले. एक खडांगळीचा बसला आणि एक शिन्नारचा बसला. वडांगळी लवकर लक्षात येणार पटकन, म्हणजे जवळ जवळ आहे ना. मग आता शिन्नारच्या माणसाच्या थाटातलं संपलं प्रवीण भाऊ, आणि खडंगळीवाल्याच्या थाटात भरपूर आहे. पण आता खडंगळीवालाच वाढायला गेला. मग आता त्यानं कोणाला वाढावा, बोला ना. शिन्नरवाल्याला वाढावा. आता याचा शिन्नरवाला परिचयाचा नसतो. कोण आहे काय माहिती नाही. पण नसला परिचयाचा तरी काय म्हणावं, हो शिन्नरकर घ्या. हा शिन्नरकराला नाही देत, मग खडंगळीकर घ्या म्हणतो. अरे त्याच्या थाटात उष्ट पडल एवढं आहे. ज्याच्या थाटातलं संपलं त्याला दे. पण हा देत नाही ना. हा म्हणतो घे घे. अरे त्याला दे. ज्याच्या थाटातलं संपलं.
मला प्रमाण सांगायचं बरं का, बोगस नाही बोलायचं. तशी संतांची दया तोंड पाहून नाही बरं का. दया करणे जे पुत्रासी दया नावाचा गुण घरी घेऊन जा. कारण आता कीर्तनाला लय मर्यादा आल्या बरं का दादा. म्हणून जेवढं सांगता येईल बा, कोणाला पटू ना पटू आपल्या मस्तीत कीर्तन करायचं प्रवीण भाऊ. कारण आज लय अवघड झालं येणारा काळ. इथून राजकारण नाही शिकून जायचं, इथून संत परंपरेचं वचन शिकून जायचं. हा ऐकूया. दया करणे जे पुत्रासी तेची दासाने दास. जे मुलावर प्रेम करायचं ते दासावर प्रेम करता आलं पाहिजे माणसाला. आणि संत त्यालाच म्हणतात, संत तोची जाना. बोला बोला बोला. दया क्षमा ज्याची अंगी, दया क्षमा ज्याचे अंगी, संत तोची जाना जगी. बरोबर बरोबर. दया नावाचा गुण घरी घेऊन जा माझ्या दादांनो बरं का. हा म्हणून वेळोवेळी कीर्तन ऐका. जिथं रामकथा चालू असेल जा रामकथा ऐकण्याकरता. एखाद्या ठिकाणी श्रीमद भागवत कथा चालू असेल जा श्रीमद भागवत ऐकण्याकरता. जिथं सप्ताह असेल नम्रतेनं जा ऐका. श्रीमद भागवत कथा का ऐकायची? आपल्या जीवनातला मृत्यू कसा यावा हे जर आपल्याकरता जर योग्य वाटत असेल, कसा मृत्यू यावा, तर याच्याकरता श्रीमद भागवत महापुराणच ऐकलं पाहिजे. हा मृत्यू कसा यावा ही श्रीमद भागवत कथा शिकवते. राम कथा काय शिकवते? आमच्या जीवनातलं सूत्र शिकवते. भावाने भावाशी प्रामाणिक राहावं ही रामकथा शिकवते आपल्या जीवनात. हा ही रामकथा ही मंदिरातली कथा नाही. मग रामकथा म्हणजे प्रत्येक घराला देव बनवणारी रामकथा आहे. प्रत्येक घराचं मंदिर बनवणारी ही रामकथा आहे. म्हणून जेवढं जेवढं शक्य असेल तेवढा श्रवणाचा आनंद घ्या माझ्या दादांना. ऐकूया ऐकूया. आजच्या कीर्तनातला दया नावाचा गुण घरी घेतला बरोबर आपण. अहो दया करायची, दयाचा मार्ग दया करायची. गरीबावर दया करा, श्रीमंतावर दया करा. एखादा वाईट वागत असेल त्याच्यावर दया करा. एखादा चांगला वागत असेल त्याला दया नावाचा गुण शिकवा. राजा दया करा, दया करा. आजच्या कीर्तनातून दुसरा गुण घेऊन जायचा नम्रतेचा बरं का. त्याला प्रमाणे बरं का दादा. आपल्या जीवनामध्ये नम्रता जर असेल खडागळी वडागळी कर तर आपल्याला देव साठवण्याची ताकद नम्रतेच्या गुणामध्ये. तेने कोंडिले अनंता, तेने कोंडिले अनंता, तेने कोंडिले अनंता, तेने कोंडिले अनंता झाला होता. नम्र झाला होता. तेने कोंडिले अनंता, तेने कोंडिले नम्र झाला होता. तेने कोंडिले अनंता, तेने कोंडिले अनंता, तेने कोंडिले अनंता. नम्र झाला भूता. ऐका बरं का. नम्र व्हावं आपण. ऐका आता नम्रता नावाचा गुण घरी घेऊन जायचं आहे आपलं. का हो तेने कोंडिले अनंता. परमात्म्याला इथं कोणता येतं बरं का, धरता येतं, हृदयात ठेवता येतं. तेने कोंडिले अनंत. काय शिकवतो नम्रता नावाचा गुण? आता ऐका. धो पाऊस झाला. अरे बाबा पावसाचं नाव नको काढू रे. आमच्या रमेश भाऊनं सांगितलं काल परवा एवढा पाऊस झाला, जेवढा पावसाळ्यात होत नाही तेवढा पाऊस झाला. बरं बरं बरं, पावसाची गरज आहे.
अहो त्या पंजाबमध्ये असा पाऊस झाला की गावाची गावं घेऊन गेला तो. त्यांना द्या कुठं? शिन्नरला. नाही नाही नाही, समुद्रात. मला नम्रता नावाचा गुण सांगायचा, बाबा तू पंजाबला कशाला गेला? मग पाथर्डीला पाऊस झाला, अहो जनावरं वाहून गेले. आता माझी विनंती तुम्हाला, आलेले सर्व मायबाप, जनावराचा गोठा वाहून गेला, अहो तो गंगेच्याच कडाला आहे. आपलं अतिक्रमण वाढत चाललं, त्याला ते देव काय करणार? अरे गोठा का गंगेच्या कडाला असतो का रे? आपलं घर नाही बांधत आपण. मग लक्ष्मीचा गोठा बांधत असताना सुद्धा विचार करा, त्या जागी आपल्याला राहायची बारी आली. मग वा वा वा, नाही, गोठा चांगल्या जागी. जसं घर उंच जागी असावं वाटतं ना, तसा गाईचा गोठा सुद्धा उंच जागी असावा आपल्या जीवनात. बरोबर बरोबर. मग कोणी काय घेतलं, कोणी काय घेतलं? गंगा, सिंधू, सरस्वती या सगळ्या नद्या. कोणी झाडं घेतली म्हणली. नम्रता नावाचा गुण ऐकायचं बरं का आता. कोणी पहा अशी भली भली झाडं घेतली मोठी मोठी. कोणी पर्वत घेतली, कोणी गोठे घेतले, काही ना गावं घेतली आणि काही ना बंगले घेऊन गेल्या. कुठं? बोला ना, समुद्राच्या ठिकाणी. आता समुद्र हा कोण आहे? यांचा पती आहे. कोण आहे? गंगेचा कोण आहे? पती. मग आता समुद्रानं ते सगळं पाहून घेतलं, कोणी काय आणलं, कोणी काय आणलं. आता ऐका बरं का, प्रमाण किती गोड ऐकायचे. मग समुद्राचा प्रश्न आहे आता. हे गंगेंनो, तुम्ही सगळे आणले. कोणी झाडं आणलीत मोठं, बरं 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 बरं. कोणी बंगले आणले, बर 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 बर. कोणी गावाची गावं आणली, बर बर बर. कोणी पहाड आणली, बर. आता एक काम करा, समुद्रानं सांगितलं मी सांगतो तेवढं झाड घेऊन या. आता एवढी मोठी झाडं आणली ना, आता कोणतं झाड बाकी आहे बा? हा, समुद्रानं सांगितलं मला एक झाड घेऊन या. मी त्याचा पत्ता सांगतो. काय? लव्हाळा नावाचं झाड आहे. कोणतं कोणतं कोणतं? आपण सगळे जागी आहेत ना, अशी भाषा कळते ना. कोणतं कोणतं? आता त्या लव्हाळ्या झाडाचा स्वभाव असा आहे, ऐका बरं का. ते पूर आलं की काय होतं? बोला ना, ते नम्र होतं. काय होतं? आणि पूर संपला का त्याचा तुरा काय होतो? काय होतं? आता ऐका प्रमाण. महापुरे झाडे जाती तेथे लोहाळे वाचती, तेथे लोहाळे वाचती, तेथे लोहाळे वाचती. महापुरे झाडे जाती तेथे लोहाळे वाचती, तेथे लोहाळे वाचती, तेथे लोहाळे वाचती. महापुरे झाडे जाती तेथे लोहाळे वाचती, तेथे लोहाळे वाचती. महापुरे झाडे जाती तेथे लोहाळे वाचती, तेथे लोहाळे वाचती, तेथे लोहाळे महाराज म्हणतात, महापूर झाडे जाती तेथे लव्हाळे वाचती. वा वा वा. कारण का? त्या लव्हाळ्यात एक गुण आहे. कोणता? त्याला नम्र होता येतं, नम्र. आणि असे किती दुःखाची पोरे होत्या, ज्याला नम्र होता आलं ना, तो जिंकला समजायचा आपल्या जीवनामध्ये. वा वा वा. म्हणून नम्रता नावाचा गुण घरी घेऊन जा, दया नावाचा गुण घरी घेऊन जा. का हो महाराज, तुम्ही म्हणता संतांचं ऐका, संतांचं ऐका. संत का आम्हाला धन देतील? आम्ही संतांचं का ऐकायचं? संत का आम्हाला धन देतील? सिन्नरकर, संत आपल्याला धन देणार नाही, पण आपण कमवलेलं धन कसं खर्च करावं हे सांगितल्याशिवाय राहत नाही आपल्याला. जोडोनिया धन उत्तम व्यवहारी, जोडोनिया धन उत्तम व्यवहारी, जोडोनिया धन उत्तम उदास विचारे
ऐका ना, पण आपण धन कसं कमावं? जोडून या धन. बरोबर, उत्तम व्यवहार असावा, धन कमावा. पण तो खर्च कसा करावा? उदास विचारे वेच करी. आपल्या गावाला सप्ताह आला ना, भरभरून वर्गणी मागतात. गावकरी म्हणले 21 देतं का? अहो 51 घ्या, पण देवाचा सप्ताह मात्र जोरात करा. वा, मंदिराचं काम आलं ना, गावकरी म्हणले ना 11,000ची पावती पाडा. अहो 11 काय, 21 घ्या. अहो काय तिकडं गावात मंदिर पाहिलं, गणपती बाप्पाचं मंदिर, काय मंदिर आहे ते मस्तपैकी वडांगडीला. वा वा वा, दंडवत आहे बरं का तुम्हाला मस्त गावकरी मंडळी. वा वा. अहो हे आपल्याच कष्टातून होत असतं ते. छान. जो उदास विचारे त्याचं फळ सांगतात तुकाराम महाराज. उत्तमची गती तो एक. चला संतांशी बोलायचं बरं का आपल्याला. इथून बाजूला गेलो होतो आपण. दया नावाचा गुण घरी घेऊन जा, नम्रता नावाचा गुण घरी घेऊन जा. संतांशी बोला, संत शिकवतील आपल्याला, भलं करतील आपल्याला संत. चला आता ज्ञानोबर आहे, भल्याचा मार्ग सांगतात. भल्याचा म्हणजे ज्ञानोबर सांगतात तिथं जन्म झालं की मरावं लागतं. ओपा पहा, ज्याच्या ओवी पाठ असाला तर त्यानं म्हणत चाला बरं का. एखादी ओवी आपल्या वाणीला येऊन जाईल आणि वाणी पवित्र झाल्याशिवाय राहणार नाही. ज्ञानोबर आहे सांगतात उपजे ते नासे. बोला बोला बोला. नासिले ते पुनरुपी दिसे. हा, ज्ञानोबर आहे सांगतात जी उपजत आहे त्याचा एक ना एक दिवस नाश होणार आहे. इथं जन्म झाला की मृत्यू ठरलेला आहे. बरोबर. उपजे ते नासे नासिले ते पुनरुपी दिसे. हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा. साधकांचा प्रश्न आहे का हो ज्ञानोबर आहे, इथं जर एक दिवस मरावंच लागतं बरोबर, तर आम्ही आलोय तरी कशा करता? ज्ञानोबर आहे सांगतात वडंगळी खडंगळी कर. आपलं गाव वडंगळी नाही आणि खडंगळी नाही, मग आपलं गाव शिन्नर नाही आणि आपलं गाव जुन्नर नाही. आमचे छोटे माऊली सांगत राहते, तुम्ही त्यांची अशी पहा, नाशिक जिल्हा आशिक जिल्हा आहे म्हणते. वा 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 वा, ऐका बरं का आता. हा, ते असे नावच घेत राहते मस्तचे. हा, सोनांब कोनांब, तसं तुमच्या गावाचं खड्डांगळी वड्डांगळी. हा, ऐका बरं, आपलं गाव याच्यात कोणतंच नाही. जाया गाव नाया गाव आहे नाही, कातर नेवी खरणी नाही. आमच्याच गावाला काही येडा नाही अजून. हा, चोंडी भेंडी का भेंडी चोंडी, हा जी म्हणतील ती. ऐका ऐका, याच्यातलं कोणतंच गाव नाही. मग ज्ञानोबराय सांगतात देहाच्या गावा आलिया. बरोबर बरोबर, आपण देहरूपी गावाला आलो. ज्ञानोबराय सांगतात इथं देहरूपी गावाला आल्याच्या नंतर जीवाला 2 सोहळे, जन्म मृत्यूच्या सोहळीया. बरोबर बरोबर, एक सोहळा आहे जन्माचा आणि दुसरा सोहळा आहे. बोला 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 बोला. हा बोला. चला, कीर्तन हे वादातून नसावं, कीर्तन हे संवादातून असावं बरं का. वादाचं कीर्तन नसावं, संवादाचं असावं. ऐका आता. आता ज्ञानोबरांच्या भाषेत आणि कारभारी दादांची दोन्ही सोहळे झाले. जन्माचाही झाला आणि बोला 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 मृत्यूचाही झाला. बरं 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 बरं. मग आता ज्ञानोबरांच्या भाषेत तुमचा आमचा एक झालेला आहे. कोणता हो? जन्माचा. कोणता कोणता माय? जन्माचा. कोणता? आणि दुसरा होणार आहे. तुम्ही सांगता का घाबरायला? म्हणजे असं होतं का? हा, मृत्यू ऐकायला घाबरायचं नाही आणि मृत्यू सांगायला घाबरायचं नाही. तुम्ही का घाबरायचं नाही? तुम्ही फक्त एवढं डोक्यात ठेवा, सांगणारा पण जाणार आहे. आता बरं वाटलं का तुम्हाला? हा, आता बरं वाटलं. ज्ञानोबर समजा देहाच्या गाव आलिया, जन्म मृत्यूच्या सोहळ्या, ना मनो धनंजया जिया परी. बरं 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 बरं. मग का हो ज्ञानोबर आहे. पुढचं बोलणं सुरू झालं बरं का. पुढची ओळी पाहता. इथं जर एक दिवस मारावंच लागतं, देहाचं माध्यम घेऊन आलो. बरं, पण आता या देहाला येणं म्हणजे जन्माला येणं आणि मरणं हे का सोपं आहे का हो? सोपं नाही. इथं फजिती आहे. किती वेळा जन्मा यावे नित्य व्हावे फजित, मनवून जीव भ्याला, मनवून जीव भ्याला. किती वेळा जन्मा यावे नित्य व्हावे फजित, मनवून जीव भ्याला, मनवून जीव भ्याला. किती वेळा जन्मा यावे नित्य व्हावे फजित, मनवून जीव भ्याला, मनवून जीव भ्याला. किती वेळा जन्मा यावे नित्य
हेंचं नातं म्हणजे सासऱ्या जावयाचं नातं आहे. पण आता जावय जड भरवायला सासऱ्याला, आता काय करा. सासऱ्याचं लक्ष आहे जावयाकडे. अरे बाबा सोपं म्हण रे, पण जावं येतो. जावय ऐका ना, फजिती येतं. किती वेळा जन्मायावे नित्य वावे फजित, मनवोनी जीव व्याला, मनवोनी जीव व्याला. किती वेळा जन्म यावे नित्य व्हावे फजित, मनवोनी जीव व्याला, मनवोनी जीव व्याला. इथं ये जन्माला येणं आणि जाणं म्हणजे फजिती आहे. किती वेळा जन्म या, ही जन्म मृत्यूची येर झारे. मग का हो ज्ञानोबा आहे, या देहाला येणं आणि जाणं ही जन्म मृत्यूची येरजार संपवता येईल का? ज्ञानोबा सांगतात त्याच्याकरता आलो. पहा पुढची ओवी आता. तैसे येण्याची शरीरे, शरीरा येणे सरे, आणि किंबहुना येर झारे चिरापडी. ज्ञानोबा सांगतात. असाच एक प्रश्न साधकांनी तुकाराम महाराजांना देखील करा. आज नुसते प्रमाणाने ओव्याचे बरं का, म्हणायला नको बाबा आला काय ओवी नाही घेतली, प्रमाण नाही घेतलं, दुसरंच काही म्हणत राहिलं, हे नको. पटलं तर कीर्तन घ्या, नाही तर नाही घेतलं तर काय टेन्शन नाही. आमचे इंदोरीकर दाजी सांगत राहतात, मी म्हणजे ते लाडाचे दाजी आमचे, ते म्हणे भाऊ फेटा पाहिला का मला मुंग्या येते म्हणे. आता तसं त्यांच्या साल्याला झालं. मी कधी आता लांबचा प्रवास करीत नाही प्रवीण भाऊ, कारण नांदेड आणि परभणी म्हणलं का आता मग चांगली गाडी फिरायला, पण हे प्रवास करून करून एवढ्या लांब प्रवास जायचा, 8 तास प्रवास करायचा आणि तिथं गेल्यावर कीर्तन करायचं म्हणलं का मग थकवा येतो. पण ते आमच्या दाजीलाच जामू जाणं, दाजी परत असं दाजी होणार रे नाही परत महाराष्ट्रामध्ये आमचे इंदोरीकर दाजी. हो, एखाद्याचं मार्केट असतं, पंतप्रधान झाला तर त्याला 5 वर्ष डिमांड असतं. आमदार झाला, मंत्री पंतप्रधान मंत्री मुख्यमंत्री झाला 5 वर्ष, खासदार 5 वर्ष, आमदार 5 वर्ष, गावचं सरपंच पद 5 वर्ष. गेले 35 वर्ष झाले आमच्या बाबाला दाजीला. पण तेवढे श्रोते आणि तेवढ्याच ताकदीनं कीर्तन, म्हणजे हटत नाही. बरं रात्री बरं कुठे कीर्तन ठेवा, लॉन्सला नाही, असं वावरात कीर्तन ठेवा, तेवढेच पब्लिक. काय पावर असेल दाजीची. पण चला ऐका, तेवढ्या ताकदीनं दादा आणि शिकलेले बरं का, असं म्हणायचं नाही. आजही म्हणले ना 2 तास इंग्लिशमध्ये कीर्तन करा तरी दाजी करू शकता. तेवढा अभ्यास येतो आपल्याला. फक्त 2-4 शब्द येते, इंग्लिश बोलता येतं ते, पण अभ्यास. ऐका कुठपर्यंत आलो होतो आपण. तुम्ही म्हणशील ते तुलाच माहिती कुठपर्यंत आला होता आणि काय झाला होता. मस्त तुकाराम महाराजांना प्रश्न केला का हो तुकाराम महाराज, या देहाला येणं आणि जाणं ही जन्म मृत्यूची जी येर झाली ती संपवता येईल का? महाराज नंतर संपवता येत नाही. त्यांची तरली असे कधी गुटकीची चाल म्हणले की इंगळे महाराजांची आठवण होती. वैकुंठवासी इंगळे महाराज काय निवृत्तीनाथ देवाने संप्रदायाला हिरे दिलेले होते बरं. त्यांची मेघ होती इंगळे महाराजांची. किती ताकदीचा पकवाजा असला ना एकदा तरी तालातून घालायचं तेव्हा त्यांना समाधान वाटायचं. इंगळे महाराज बादशाह होते तालाचा.
वा आळंदीत सुद्धा तसंच होतं कीर्तन. आम्ही तर विद्यार्थी या वस्तीमध्ये ऐका त्यांची सरली तुकाराम महाराज हिरझार झाला सफल. तसं ज्ञानोबा सांगतात तैशी येण्याची शरीरे शरीरा येणे सरे किंबहुना येरधारे जिरापडे. मग आहो ज्ञानोबा या देहाला येणं आणि जाणं जर संपवते तर आम्ही काय करावं. ज्ञानोबा सांगतात एक काम कराल का. तरी जडजडून वाहिला आणि ये भक्तीची वाटे लाग जिया पावशिया व्यंगण्याचे धाम माझे. थोडं मंत्र लावा ती पडू. ज्ञानोबा सांगतात त्या भक्तीच्या वाटेला लागा जी अनादी कालापासून आलेली भक्तीची वाटे. तुकाराम महाराज म्हणतात काय भक्तीच्या त्या वाटा. हनुमंतरायाला शरण जाऊन ती पवित्र भक्तीची वाट विचारतात ना. ज्ञानोबा सांगतात त्या भक्तीच्या वाटेला लागा. संतांचा आग्रह त्या भक्तीच्या वाटेला लागण्याकरता मिळालं बरं की हे मनुष्य जीवन पुन्हा पुन्हा मिळणार नाही माझ्या दादा. पुन्हा पुन्हा मिळणार नाही. मिळालं हे भाग्य समजा का नरदेह दुर्लभ जाना सगळ्यांच्या पाठी म्हणा. पण तरी म्हणा शतवर्षाची गणना त्यामध्ये दुःख यातना आणि तुम्ही आठवा परमात्म्याला आठवा. संतांचा आग्रह भजन करून घ्या. बरं 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 बरं. शास्त्रकार सांगतात या जगामध्ये 3 गोष्टी दुर्लभ आहे. दुर्लभं प्रेमैत देवानुग्रह हेतुकम मनुष्यत्वम मुमुक्षुत्व महापुरुष संश्रया. बरं बरं बरं. चाणक्य याच्या पुढे जाऊन बोलतात पुनर्वित्तम पुनर्मित्रम पुनर्भार्या पुनर्मही एत सर्व पुनर्लभ्यम न शरीर पुन्हा पुन्हा. आज मिळालेले हे मिळालेले शरीर पुन्हा मिळेल याची शाश्वती नाही. मग मिळालं भाग्य समजा. भाग्य समजा मिळालं बरं का भाग्य समजा. तुलसीदास महाराज म्हणतात म्हणून भाग्य समजा. श्रावण महाराज सांगतो म्हणून बडबाग मानुष तन पावा. मोठं भाग्य तुलसीदास महाराज म्हणतात हे मनुष्य जीवन मिळालं. दुसरं भाग्य या भारत देशामध्ये जन्माला आलो त्याला काही पुरावा आहे का. पुरावा घ्या. भरतखंडी नरदेव प्राप्ती हे तो परम भाग्याची संपत्ती. बरं 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 बरं. संतांच्या नंतर जन्माला आलो आता ऐका बरं. पहिलं भाग्य नरदेव मिळाला. दुसरं भाग्य या भारत देशामध्ये जन्म मिळाला. तिसरं भाग्य या महाराष्ट्राच्या मातीमध्ये जन्म मिळाला. काय या महाराष्ट्राच्या मातीचं भाग्य. तुम्ही हरिद्वार तिकडे बोलू नका म्हणे कोणी ते पट्टे पा ते चांगला म्हातारा माणूस आहे पण आता काय करावं. चांगल्या गप्पा चालू आहे आता म्हातारपणाला काय करायच्या गप्पा. चला ऐकतो लोक विक्षेप आणतात कधी कधी. विठ्ठल 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 ऐका आता. पहिलं भाग्य नरदी मिळालं. दुसरं भाग्य भारत देशात. तिसरं भाग्य महाराष्ट्राच्या मातीत. काय भाग्य. तुम्ही हरिद्वार ऋषिकेशला गेलं तर तिथं लिहिलं जातं ये तो देवभूमी आहे. कुठं गेलं का हरिद्वार ऋषिकेश. पण या महाराष्ट्रात आलं की एक वाक्य ऐकायला मिळतं ये तो संतो की भूमी आहे. हा ही जागा लय पवित्र आहे बरं का. ही धन्य आहे. मला प्रमाण सांगायचंय ऐका म्हणून लक्षपूर्वक. हा जिल्हा ही माती निवृत्तीनाथ देवांच्या समाधीनं पावन झालेली माती आहे. आणि ऐका आता महाराज म्हणतात जिथं साधूचं राहणं ऐकायता का. इथं निवृत्तीनाथ देवांचं राहणं आहे बरं का. वास्तव आहे. वास म्हणजे राहणं. इथं निवृत्तीनाथ देव आहे स्वतः. जे ते वैष्णवांचा वास धन्यभूमी पुण्यदेश. ही भूमी धन्य आहे. इथं निवृत्तीनाथ देवांचं राहणं आहे. बर महाराष्ट्राच्या मातीमध्ये जन्माला आलो. संतांच्या नंतर जन्माला आलो. भाग्यवान समजा बरं का. आता ज्ञानोबरांच्या नंतर जन्माला आलो. भाग्यवान समजा निवृत्तीनाथ देवांच्या नंतर जन्माला आलो.
किती झाले? 4. 5 भागी आता ऐका, लक्षपूर्वक ऐका. कसं ऐकता का? ऐका सगळ्यांनी ऐका आता. ऐका ऐका ऐका. त्यांना म्हणा ऐकू द्या. तुम्ही ना का ऐकू, पण त्यांना तरी ऐकू द्या म्हणा. ते ट्राली जवळ आहे, पाह होते त्यांना जरा. दाजी, दाजी इकडे इकडे माझ्याकडे पहा दाजी. काय दाजीचं लक्ष नाही बा माझ्याकडे. दाजी तर लय तापेले भाऊ, काय चालू आहे दाजीच्या जीवनात. ऐका आता माझ्याकडे पहा. जाऊ दे चला. ऐका ऐका माझ्याकडे पहा. 5 भागी ऐकायचं आपल्याला. वेळ संपत आली, पण अर्धा तास राहिला माझ्याकडे. आता 11:45 पंचेचाळीस चालू झालेली, 5:55 कीर्तन संपणार आहे. ऐका आता. मी बरोबर वेळेचं कमी करीत नाही, नको कोणी शिव्या द्यायला. वेळेवर आला आणि कमी वेळात कीर्तन केलं. मी 5 मिनिटं वाढवा घेतो, पण कमी नाही घेत. हां ऐका. 5 भागी ऐकायचं आहे आपल्याला. ऐकता का? आता लक्षपूर्वक आहे. अजून आपण जिवंत हे सुद्धा भाग्याचे बरं का, वडगळी खडंगळी कर. हा मग आता ठेवलंय देवाने आपल्याला कशाला? बिड्या हाणायला. नाही नाही नाही. कशाला? मिश्री हाणायला नाही बरं का. मिश्रीने लावू, कधीच लावू नये मिश्री. बरं काय नाद लागला म्हाताऱ्या बाया. ज्या घरामध्ये जी म्हातारी मिश्रीला येत असेल, त्या म्हाताऱ्याचा किती धकत असेल तुम्ही विचार करा ना. नाही ना. बरं जिला दात आहे तिनं लावा ना मिश्री. जिला दात नाही तिनं काय लावा. जिला दातच नाही बरं ती लावीत नाही, खाती. तुम्ही ज्या म्हातारीला दात नाही ना, तिची मिश्री खाताना अशी गंमत मा कशी करते, अशी मळून घेते मस्त. देवानं सुद्धा तिच्या मुखाची अशी रचना गोड केलेली आहे. सागर बाबा अशी मळून घेते ती. मुखात दात नाही ना, काही मटेरियल बाहेर गेलं का तर फुफटा बरोबर बाहेर आहे तो म्हातारीच्या मुखातला. तुम्ही पहा खाताना, तुम्ही पहा म्हणजे म्हातारीला दात नाही. हां त्या शेजारणीला असं विचारा तुम्ही, का ग अगं ती यमुनालाही मिश्रीला येते तुमच्या शेजारची, चांगली आहे ना, तिच्या दारात चांगला वास येतो ना. त्या शेजारच्या बायाला असं वाटत या म्हातारीला उचलावा आणि लगेच गंगेत दडपण यावा, परत आणू सुद्धा नाही. चांगला वास येत नाही ना. तिच्या दारात जर चांगला वास येत नाही तर मुखाचा चांगला येईल का? हे मुख पवित्र बनण्याकरता आलोय. मुखी अमृता जीवाने. ऐका, व्यसनात जीवन घालवल्यापेक्षा दारू पिऊ नका. दारू गांजा मत पियारो, कबीर महाराज म्हणतात. अक्कल गुंग हो जाती है. नका व्यसन करू. इथं भसना करता आलो ना. आता मला प्रमाण सांगायचं बरं का, बोगस नाही बोलायचं. आता महाराज म्हणतात सांगा देवाला आता आजच ठरवा. 5 भागी ऐकायचं नाही. एवढं भागी ऐकलं तरी बाद झालं, सफल झालं कीर्तन. हे मस्तक निवृत्तीनाथ देवांच्या समाधीवर ठेवा. निवृत्तीनाथ देवांना सांगा, देवा बरवे झाले बरवे झाले आजीवरी. सांगा निवृत्तीनाथ देवाला, बरं झालं देवा नाही पडलो मृत्यूची आहारी, नाही पडलो कोरोनाची आहारी. लय वाईट काळ गेला 2019 2021 बळ. पण सांगा वाचून आलो यथवरी वरले ते हरी तुम्हाला. आपण भजन करावं हे संतांचा आग्रह आहे. संतांचा आग्रह आहे. चला ऐकूया आता. तसं ज्ञानोबरायांचं नाथ बाबा वर्णन करतात आता बरं का. ज्ञानोबरायांचं ज्ञानोबराय या देहाला इथंच ठेवून गेली. इथंच बरं का ज्ञानोबरायांचा देह. समाधी घेतलेली ज्ञानोबरायनी. हा ज्ञानदेव रचिला पाया उभारिले. हा तुका झाला शे कळस आणि भजन करा. पहा महापुरुष
तुकोबराय हा देह वैकुंठाला घेऊन गेले. बरोबर? कुठं नेला? वैकुंठाला. हा, वैकुंठाला घेऊन गेले. प्रयाण काळी देवी विमान पाठविले, कळीच्या काळा माझी अद्भुत वर्तविले. मानव देह घेऊन या निजदा मागे, निळा म्हणे संता दोषविले. जय जयाजी सद्गुरु स्वामी कया दाता. प्रयाण काळे देवे विमान पाठविले, कळीच्या काळा माझी अद्भुत मानव देह घेऊन या. तुकाराम महाराज या देहाला वैकुंठाला घेऊन गेले. पण ज्ञानोबरा इथं ठेवलेला आहे. इथंच ज्ञानोबरायांचा देह. बरं का, ज्ञानोबरायांचा देह गेलेला नाही. आपलं कसं आहे, आपल्या देहाला पेटून देणार एक दिवस, पेटून द्यायचं आपल्या देहाला. म्हणून पहा, आता ज्ञानोबरायांची वारी जवळ आली बरं का, म्हणून ज्ञानोबरायांचा अभंग सेवेकरता निवडलेला आहे. कार्तिकीला या, आणि कार्तिकी एकादश झाली का लगेच निघून नका येऊ. मग ज्ञानोबरायांच्या समाधी सोहळ्याला थांबा. ज्ञानोबरायांचा समाधी सोहळा तुम्ही आपण एकादशीलाच आंघोळ केली एकदा. ज्ञानोबरायांचा समाधी सोहळा एक दिवस लेट या तुम्ही भले, पण ज्ञानोबरायांचा समाधी सोहळा करून या. ज्ञानोबराय पंढरपुराला गेले. देवाला सांगितलं आता समाधी घ्या वाटते. समाधी पंढरपुराला नाही घ्यायची, देवाचं सांगणं बरं का. समाधी अलंकापुराला घ्यायची. देवाची वारी संपली कार्तिकी, आणि आता पुढची वारी ज्ञानोबरांची. अष्टमीपासूनच म्हणजे उत्सव सुरू झाला. अष्टमी, नवमी, दशमी, एकादशी, द्वादशी आणि त्रयोदशी. त्रयोदशीचा दिवस उजाडला. समाधीच्या जागेवर न्यायचं. पण पहिली समाधी आठवली निवृत्तीनाथ देवांना. ऐका बरं का, ज्ञानोबराला समाधीच्या जागेवर न्यायचं. ज्ञानोबराय समाधी घेणारे तर निवृत्तीनाथ देवांचं हृदय भरून आलं. नामदेव महाराज म्हणतात, निवृत्ती देव म्हणे करिता समाधान, काही केल्या मन राहत नाही. बांधल्या तळ्याचा फुटला से पाट, ओग बारा वाटा मुरडता ते. नामदेव महाराज दृष्टांत देतात. बांधल्या पेंडीचा सुटला से आळा. जुनी माणसं पेंडीला आळा मारायची बरं. वाऱ्याची झुळूक यावी, तो आळा सुटून जावा. त्या पेंडीतली जशी एक एक काठी जशी बाजूला तशी देवांच्या हृदयाची अवस्था झालेली होती. कोपी पडियली बोस, जसं दिशा पारडसो भ्रमत नाती. माय बापी आम्हा त्यागी येले, जेव्हा नाहीसे संकट तेव्हा झाले नाही. निवृत्तीनाथ देवाने म्हणावं. हा नामा म्हणे देवा पेटला हुताशन, अन करा समाधान निवृत्तीचे. निवृत्तीनाथ देवाला विचारलं, निवृत्ती तुम्ही निवृत्ती अवस्थेवर प्राप्त झालेली प्रवृत्तीवर येऊन रडता. काय रडण्याचं कारण आहे? रडण्याचं कारण निवृत्तीनाथ देव सांगतात बरं का. निवृत्तीनाथ देव सांगतात, अमर्यादा कधी केली नाही येणे. काय गुरु आणि शिष्याचं नाथ असल. शिष्याकरता गुरुनं रडावं. किती ज्ञानोबरांचं जीवन पवित्र असेल ना, कधी तर श्रीगुरूने रडावं शिष्याकरता. निवृत्तीनाथ देवाने रडावं ज्ञानोबराय करता, आणि म्हणावं निवृत्तीनाथ देवाने, अमर्यादा कधी केली नाही येणे. शिष्य गुरुपन सिद्धी नेले. उशीर झालेला होता समाधीला. एका बाजूने श्रीगुरूने हात धरावा निवृत्तीनाथ देवानी, आणि एका बाजूने जगाच्या मालकांना हात धरावा. काय भाग्यवान असेल ज्ञानोबराय.
देव निवृत्ती आणि धरली दोन्ही कर जातो ज्ञानेश्वर वैसावया. हा नदीची आमाशा घातले माझवन तैशी जनवन कालावली. जाऊनी ज्ञानेश्वर बैसले आसनावरी पुढे ज्ञानेश्वरी ठेविली. नामदेव महाराज म्हणतात बरं का, 3 वेळा देवा जोडिले करकमळ जाकेली डोळे ज्ञान दे. भीममुद्रा डोळा निरंजन मैदान झाले ब्रह्मपूर्ण ज्ञानदेव. नामा म्हणे आता लोपला दिनकर बाप ज्ञानेश्वर समाधी. ज्ञानोबरायला समाधीच्या जागेवर बसवला. आता ऐका बरं का दादा, सिद्धांत ऐकायचा. ज्ञानोबरायला समाधीच्या जागेवर बसवलं आणि निवृत्तीनाथ देवानी सगळ्या सवंगड्यांचा गोपाळांचा हात धरला आणि महाराज म्हणतात, ऐका नामदेव महाराज म्हणतात, निवृत्तीने बाहेर आणले निवृत्तीने बाहेर आणले गोपाळ गातीयली शिळा समाधीश. सोपान मुक्ताबाई सांडिती शरीर. आता माझा प्रश्न आहे बरं का दादांना, तुम्हाला नुसते कीर्तन ऐकू नका, याच्यातला सिद्धांत घरी घेऊन जा. माझा प्रश्न आहे तुम्हाला आता. सोपान मुक्ताबाई कोण होते? सोपान काका ज्ञानोबरायचे? बोला हो, बोला ना. भाऊ होते ना. किती भावाने भावाशी प्रामाणिक राहावं हे संत चरित्र सांगतं बरं. कडंगळी वडंगळी कर. आज काय सांगावं लागतं कधीत कीर्तनात? सक्का भाऊ पक्का वैरी झाला. अरे 4 भावाच्या वाटणे झाले तर मला ज्याला रस्ता नसतो दिला पाहिजे रे, तो आमच्या रक्ताचा आहे शेवटी. हा देत नाही, शेजारच्याला जाऊन सांगतो भाऊबंदाला, अरे भाऊबंदाला तेवढं दुखणं लागतं. हा त्याला जाऊन सांगतो, त्याला मला जाऊन तर दाखव एक एकरी किट पण वाट लावील म्हणतो. पाहतो आपण सोशल मीडियाला सख्या भावाची मारामारी झाली, रक्ताच्या तळव्यात भाऊ पाडला, दयाने आली, मारलं त्याला. बरं आपल्या मारामारीला काय तर थेगडे हो. लहाना भाऊ रक्ताच्या तळव्यात पडला, मेला तो. पण ज्यानं मारला पोलीस गाडी आली आणि घेऊन गेली, आयुष्यभर सेंट्रल जेल भोगावा लागला. काय मजा आहे. चरित्र ऐकू नका नुसतं. ज्ञानोबरांकरता सोपान काका रडत असेल ना, निवृत्तीनाथ देव रडत असेल तर आपलं इथे नातं असावं. भावाने भावाशी प्रामाणिक राहा. माझा प्रश्न आहे ताई तुम्हाला, थोडा सुरेंद्र दे बबडे मला, हे लक्ष दे माझे सुरेंद्र दे मला. माझा प्रश्न आहे ताई तुम्हाला. सोपान मुक्ताबाई सांडिती शरीर. कोण होत्या मुक्ताबाई ज्ञानोबरांच्या? बोला ना. बहीण होत्या ना. माझा प्रश्न आहे आजच्या कीर्तनातून ताई तुम्हाला, ज्ञानोबरांसारखा भाऊ दिला असेल तर खूप जपात आहे. ज्ञानोबरांच्या बहिणीला भाऊ नाही दिला ना देवानं, तिला विचारा भावाचं दुःख काय असतं आहे. आज सत्यभामा नावाची बहीण आहे आजच्या कीर्तनात बसलेली. रंगनाथ दादा सारखा भाऊ आता तिला कोण्या जन्मात नाही पाहायला भेटणार. आता दिला असेल ज्ञानोबरासारखा भाऊ तर ताई खूप तुमच्या पाया पडतो. या श्रीमंतीबाई चांगला भाऊ वाईट नका करू. दिला असेल ज्ञानोबरासारखा भाऊ ना ताई, खूप जपा, खूप जपा. दिवाळीचा सण आला का बहिणीला भाऊ आठवतो ताई. रक्षाबंधनाचा सण आला ना बहिणीला भाऊ आठवते का? बहिणीला भाऊ नव्हता दिला. शेजारच्या मैत्रिणी भाऊ आले आणि त्यांना घेऊन गेलेत. हिला वाटलं होतं माझ्या दारात मावस भाऊ तरी येईल, चुलत भाऊ तरी येईल. पिशवी भरून दारात उभी राहिली बिचारी ती. दुपारचे 2 वाजले ताई, त्या बहिणीच्या दारात कोणी नाही आलं. शेवटी अश्रू आले डोळ्यातून. सांगितलं, पांडुरंगा दिला असतात गड्याने अनोबा राहायसारखं एखादा भाऊ तर काय बिघडलं असतं.
दिला असेल ताई ज्ञानोबारायसारखा भाऊ तर खूप जपा. का ग? मुक्ताबाई ज्ञानोबाराय करता रडत होत्या. किती प्रेम करत होत्या ना मुक्ताबाई सुद्धा ज्ञानोबारायवरती. एखाद्या दिवशी ज्ञानोबारायला राग आला तर मुक्ताबाईनं म्हणावं, ज्ञानदादा अरे तुम्ही योगी आहात, योग्याच्या जीवनात राग येणं क्रोध येणं बरं नाही, योगी पावन मनाचा. अशी बहीण भेटावी आपल्याला बरं का. दिला असेल ज्ञानोबारायसारखा भाऊ तर खूप जपा. दिली असेल मुक्ताबाई सारखी बहीण आपल्याला, गरिबी असू द्या आपल्या बहिणीची, पण भाऊ आजारी पडला असं तिला जर कळलं ना ती 50 रुपयाचा भत्ता तरी घेते. तशी येत नाही ना ती भावाच्या दारामध्ये. गरिबी असते, रोज लोकांच्या कामाला जाते बिचारी, आरतीचं ताट घेते आणि भावा करता नवस करते पांडुरंगाला. श्रीमंती असते भावाची. आरतीचं ताट घेऊन सांगते, देवा पांडुरंगा निवृत्ती राया इडा पिडा जाऊ दे आणि माझ्या दादाला बळीचं राज्य होते म्हणते. ऐकूया सोपान मुक्ताबाई सांडिती शरीर. आता नामदेव महाराज म्हणतात ऐका ना, मुक्ताबाईनं रडावं, सोपान काकाने रडावं, निवृत्तीनाथ देवाने रडावं. ऐका किती पवित्र जीवन असेल ज्ञानोबारांचं. जगाच्या मालकाच्या डोळ्यातून पाणी आला. नामदेव महाराज म्हणतात, रुक्मिणीने प्रश्न विचारला, स्वामी तुम्ही जगाचे स्वामी आहात, तुमच्या डोळ्यात पाणी येणं बरं नाही हो स्वामी. जगाच्या मालकानं सांगितलं, रुक्मिणी मलाही रडा वाटत नाही, पण रडण्याचं एक कारण आहे. काय? आता माझ्या ज्ञानोबारांसारखा महात्मा परत होणे नाही ग. देव म्हणती रुक्मिणी. ऐका बरं का अभंग, भला मोठा अभंग नामदेव महाराजांचा. हा एकची योगी देखिला नयनी, हेची ज्ञान संजीवनी, जान त्रैलोक्याशी. हे रुक्मिणी धन्य धन्य धरातळी, या ते दृष्टी निहाळी, तो वाहत येईल टाळी वैकुंठ भुवनाशी. जो करील याची यात्रा, तो तारील सकळ ही गोत्रा, सकळ ही कुळे पवित्रा. याचे दर्शने होती अलंकापुरी हे शिवपीठ, पूर्वी येते होती नीलकंठ, ब्रह्मादिक तप वरिष्ठ येतीची पै केली. हे रुक्मिणी इंद्र येऊन या भूमीशी, याग संपादिले अहर्निशी. इंद्रायणी इंदुरशी पंचक्रोशी यापासून येथे त्रिवेणी गुप्ता असे, भैरवापासून भागीरथी वसे. पूर्ववटी जे माया दिसे ते प्रत्यक्ष जान पार्वती. भोवती वनवल्ली वृक्षी, येथे देव यवनी होती पक्षी. हे असो नित्य साक्षी असती नासती जन्मली. आता जगाच्या मालकाचा प्रश्न होता, रुक्मिणी आतापर्यंत मला तुझी स्वामी का रडता, स्वामी का रडता. आता माझा प्रश्न आहे रुक्मिणी, तू का रडते ग. स्वामी रडण्याचं एकच कारण आहे, माझ्या ज्ञानोबारायला ज्या आईनं जन्म दिला असेल ना स्वामी, त्या आईची कुस किती धन्य असेल म्हणून मला रडू आलं हो स्वामी. आईसे सांगता हरीशी प्रेम ओसंडले, रुक्मिणीशी म्हणे धन्य धन्य जयाचे कुशी. ज्ञानदेव जन नामा म्हणे माझा स्वामी, वसे संत समागमी. आणि आईसे सांगितले ग्रामी अलंकापुराशी, विठ्ठला विठ्ठला. माझी वेळ संपुष्टात आली आहे, पण ऐकूया आता. माता ज्ञानोबारायने एक छानसा ग्रंथ लिहिलेला आहे तो, पण आता 300 वर्ष पूर्ण झाली, तो शुद्ध करायचा आहे. आता तो काय करायचा आहे? शुद्ध करायचा. मग आता शुद्ध करण्याकरता तो कोणाच्या हवाली करायचा? 300 वर्ष पूर्ण झाली, समाधी ती बरं का ज्ञानोबाराय. आता मग निवडलं म्हणजे कोण? पैठण निवासी नाथ महाराजांच्या स्वप्नात गेले ज्ञानोबाराय. कोणाच्या स्वप्नात गेले आणि सांगितलं, महाराज माझ्या कंठाशी जरा अजान वृक्षाची मुळी अडकलेली, तेवढी तुम्ही यावी आणि तेवढी काढावी. वा वा वा. आता नाथ महाराजांचा अवतार म्हणजे साक्षात महाविष्णूचा अवतार आहे बरं का. आता मला सांगा, गीता कोणी सांगितली? कोणी? भगवान विष्णूनीच बरं का. आता भगवान विष्णूने गीता सांगितली. म्हणा प्रमाण आहे का? प्रमाण. बरं 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 बरं.
स्वामुखी आपण सांगेतो श्री विष्णू श्री गीता हा प्रश्न अर्जुने श्री गीता हा प्रश्न अर्जुने श्री गीता हा प्रश्न अर्जुने श्री गीता स्वामुखे आपण सांगेतो श्री विष्णू श्री गीता हा प्रश्न अर्जुने श्री गीता कोणी सांगितली? महाराज म्हणतात श्री गीता हा प्रश्न अर्जुन सोमुखे आपण सांगेतो श्री विष्णू. बरं. ही गीता कोणी सांगितली? भगवान विष्णूने. बरं. आता नाथ महाराजांचा अवतार म्हणजे कोणाचा? भानुदासाची कुळी महाविष्णूचा अवतार. नाथ महाराज कोणाचा अवतार आहे? विष्णूचा अवतार आहे. बरं. गीता कोणी सांगितली? भगवान विष्णूने. बरं आता शुद्ध करण्याचं काम कोणाकडे आहे? म्हणजे विष्णूकडे झालं ना. नाथ महाराजांचा अवतार म्हणजे विष्णूचा अवतार. बरं. पण आता जे नाथ महाराज ज्ञानोबरांकडे येणार आहे ते कोण आहे? ज्ञानोबराय कोण आहे? सदाशिवाचा अवतार. सदाशिवाचा अवतार. सदाशिवाचा अवतार स्वामी. महाविष्णूचा असं हे जुने माणसं याला म्हणते पा महाविष्णूचा. हे असं होतं पण जुने माणसं याच्याकरता लागतं बरं का मस्त बाई. आता एक अशी परंपरा सांगितली. वा महाविष्णूचा अवतार आणि सखा माझा ज्ञानेश्वर. बस. ज्ञानोबरांचा अवतार कोणाचा आहे? भगवान विष्णूचा. गीता कोणी सांगितली? भगवान विष्णूने. आता शुद्धी करायचं काम कोणाकडे आहे? तीच म्हणजे तीच ज्ञानोबरांची ज्ञानेश्वरी नाथ महाराजांकडे. बरं. पण ज्ञानोबरा सुद्धा कोण आहे? महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर. बरं. तात्काळ निघालेत नाथ महाराज. मुक्काम केला कुठं? अलंकापुरीमध्ये येऊन मुक्काम केला नाथ महाराजांनी. पण ज्ञानोबरायला कळलं का नाथ महाराज आले म्हणून. मग सकाळ झाली आणि निघालेत ज्ञानोबराय. पण ज्ञानोबरांच्या रूपात नाही बरं का. ज्ञानदेव झाले वाणी सामोरी आणि आले सामग्री घेऊन. चला नाथ महाराज. बरं घ्यायला कोण आलं? ते कोण आहे? विष्णू. आणि घ्यायला कोण गेला? विष्णू. ज्ञानोबराय म्हणजे विष्णू सदाशिवाचा. बरोबर. लगेच नंदीजवळ नेला. बरोबर. इथूनच बरं का ज्ञानोबराय गेले समाधीच्या जागी गेले. पण महाराज म्हणतात नाथ महाराज समाधीच्या जवळ गेले. आता ज्ञानोबराय नाथ महाराजांना कसे दिसले? महाराज म्हणतात ऐका. तेज पुंज मोती चैतन्याचा पुतळा. तेज पुंज मोती चैतन्याचा पुतळा. कैवल्याचा पुतळा. महाराज म्हणतात नाथ महाराजांना तो ते दिसलं तेज. बरोबर. तेजस्वी अशी आकर्षित ज्ञानोबरायला पाहिल्याबरोबर आनंद झाला नाथ महाराजांना. आनंद झाला.
मग ते कंठाची मुळी काय केली, बाजूला केली. बरं आता बोलणं सुरू झालं बरं का, आता बोलणं सुरू झालं. आता एक काम करा, नाथ महाराज म्हणतात एवढी कंठाचीच मुळी काढायची होती का, अजून काही काम होतं माझ्याकडं, सांगा मी ते करल. आता जे काम करायचं होतं ते काय करायचं होतं, ज्ञानेश्वरी काय करायची होती, अहो ती आधी शुद्ध होती पण काय करायची होती, शुद्ध बनवायची होती. बरं एवढं करा, जगाचा उद्धार व्हावा, ही ज्ञानेश्वरी जगापर्यंत पोहोचावी. एक काम करा, हिला शुद्ध बनवा. आणि मग ती नाथ महाराजांनी काय केली, शुद्ध केली. बरं. आणि मग असं मोठं कार्य ज्यांच्याकडून घडलं. आता नाथ महाराज म्हणतात, काय ज्ञानोबराचा प्रभाव सांगावा, पण तरी ऐका कसे ज्ञानोबरा. टाळी वाजवा मस्त बघी. काय ज्ञानोबरांचं स्वरूप होतं, दिव्य तेज पुंज मदनाचा पुतळा. हा असं स्वरूप आहे बरं का ज्ञानोबरांचं, जे नाथ महाराजांना दिसलं. अशा ज्ञानोबराबद्दल काय बोलावं, नाथ महाराज म्हणतात. पण ज्ञानोबराय कशी आहे, कृपाळू आहे. कोणावर कृपा केली, भिंतीवर कृपा केली. कोणावर कृपा केली, रेड्यावर कृपा केली. कोणावर कृपा केली, चालविली जड भिंती, हरली सांगायची रेड्यामुखी वेद बोलवी, गर्भ तुझ्यांचा. अहो ही कृपाची बरं का. म्हणून ज्ञानोबराय कृपाळू आहे. ज्ञानोबराय कृपा करण्याकरता उदार आहे. उदार आहेत ज्ञानोबराय सांगता. हो बरोबर का हो, संत उदार भरले अनंत भांडार. संत उदारे बरं का, संत उदारे. वा बरोबर. ज्ञानोबराय कृपाळू आहे, ज्ञानोबराय उदार आहे. कृपाळू उदार माझं म्हणतं बरं का. कोण, नाथ महाराज म्हणतात. माझा या शब्दाचा अर्थ आहे का, साधकाचा मायबा दर्शने हरे साधकाचा मायबा दर्शने हरे सर्वाभूती सुख रूप ज्ञानोबा माझा.
साधकाचा मायबाप, साधकाचा मायबाप दरुशने हरेत सर्वाभूती सुखरूप ज्ञानोबा माझा. म्हणून ज्ञानोबरायला माझं म्हणतात. बरं, कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. अशा माऊलीला ज्ञानोबरायला तया नमस्कार वारंवार. का हो न पाही अति कुळाचा विचार भक्त करुणा कर ज्ञानाबाई. बरोबर, अशा ज्ञानोबरायला आम्ही शरण जाऊ. कसं बलतिया बावे शरण जाता भेटी पाडी तुसे तुटी जन्म व्याधी. बरोबर बरोबर. अशी जे ज्ञानोबर आहे ऐकायचं आहे आपल्याला. ज्ञानाबाई माझी अनाथाची माय एका जनार्दनी पायबंदीत असे. अरे बापरे बापरे, पाऊनकडं काटा. अरे 1 वाजत आला. अरे बाबा उरक रे बाबा, आम्हाला ड्युटीवर जायचं रे बाबा. पण खूप ज्ञानोबरांच्या बाबतीत किती बोलावं. पण जिथं ज्ञानोबर आहे ना, जिथं नाथ महाराजांनी काय वरण आपण सारखं काय बोलावं. पण एवढंच विनंती आहे, आज नाथ महाराजां आपले ज्ञानोबरांचा अभंग घ्यायचा. वारीला निमंत्रण आहे तुम्हाला सगळ्यांना. या कार्तिकी वारीला सगळ्यांनी या मस्त बघी. का हो हे पांडुरंगाला आवडेल म्हणून या. यात्रे अलंकापुरा येती आणि ते आवडती विठ्ठला. विठ्ठलाला आवडेल. आपण ज्ञानोबरांच्या अलंकापुरीला आलो का. पांडुरंगे प्रसन्नपणे केले देणे हे ज्ञाना. निळोबराय म्हणतात बरं का. या अलंकापुरीला निळोबराय महाराज म्हणतात का. गोवैकुंठ पंढरपूर पावर का अलंकापुरी त्यावणी थोर महिमा या. निळा म्हणे येती संत अन निळा म्हणे येती संत येती धावत प्रतिवर्षी निळोबराय सांगतात. म्हणून आपण या संतांचा मेळा येतो, देव येतात, आपण या बरं का. खडंगळी वडंगळी कर म्हणजे सगळे नुसते एवढेच नाही. आगे शिन्नर आखा नाशिक जिल्हा या मस्त बाकी. बरं 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 आलो पाहिजे. निमंत्रण एवढंच आहे तुम्हाला. आता एकदा भगवंताचं भजन करायचं आपल्याला. हात वरी करा, मस्त पांडुरंगाचं चिंतन करा. विठोबा जय जय